नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। रोड शोसाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे। दुचाकीला जास्तीत जास्त 1 फूट बाय अर्धा फूट आकाराचा एकच ध्वज प्रदर्शित करण्याची परवानगी आहे। 3 चाकी 4 चाकी वाहनांवर बॅनरला बंदी असून आवश्यक परवाना न घेता लाऊडस्पीकरचा वापर करणारी वाहने जप्त केली जातील असा इशारा रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिला आहे। मोदी सरकारला फॅक्ट चेक युनिट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात झटका मिळालाय। केंद्र सरकारच्या फॅक्ट चेक युनिटच्या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। 1 दिवस आधी सरकारने हे युनिट अधिसूचना जारी करून निर्माण केलं होतं। केंद्र सरकारने इंटरनेट आणि सोशल मीडियावर म्हणजेच ऑनलाईन मीडियावर फेक माहिती आणि पोस्टची पाहणी करण्यासाठी फॅक्ट चेकिंग युनिटची स्थापना केली होती। सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या या फॅक्ट चेक युनिटला स्थगिती देण्याचे आदेश दिले। बुधवारी सरकारने या युनिटची अधिसूचना जारी केली होती, मात्र या प्रकरणाचा थेट संबंध नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिली आहे। व्हॉट्सॲपवरील विकसित भारत मेसेज पाठवणे तात्काळ थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला दिले। तसेच IT मंत्रालयाकडून या संदर्भात अहवाल मागितलाय। सार्वत्रिक निवडणूक आणि आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा होऊन देखील नागरिकांच्या फोनवर सरकारच्या उपक्रमांची माहिती देणारे मेसेज येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रासोबत जारी करण्यात आलेले मेसेज 16 मार्च रोजी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाठवण्यात आले, परंतु काही ठिकाणी नेटवर्कच्या तांत्रिक अडचणींमुळे तो काहींना उशिरा मिळत आहे अशी माहिती यावेळी मंत्रालयाने आयोगाला दिली आहे। रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी आहे। राज्य मंत्रिमंडळाने गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वितरण करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता आनंदाचा शिधा मिळणार नाहीये। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे आनंदाचा शिधा वाटप 2 महिने बंद राहणार आहे। आचारसंहितेमुळे वाटपास प्रतिबंध करण्यात आलाय। राज्य सरकारने दुर्बल घटक आणि सामान्य नागरिकांना शिधा वाटप दुकानाच्या माध्यमातून सण उत्सवाच्या काळात लागणारे अत्यावश्यक साहित्य किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबले होते, मात्र या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आनंदाचा शिधा आता 2 महिने बंद राहणार आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आली। ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागली होती। ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरी काही वेळ तपास केला, त्यानंतर साधारण 2 तासांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केली। दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे। काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे। या विरोधात आम आदमी पक्ष देशभरात निदर्शने करणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधीच ईडीने ही कारवाई केली आहे। आज सीएम केजरीवाल यांना ईडी कोर्टासमोर हजर करणार आहे। देशभरात आप निदर्शने करणार असल्याची घोषणा आपचे नेते गोपाल राय, सौरभ भारद्वाज, संदीप पाठक यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। आमची लढाई रस्त्यावरून कोर्टापर्यंत जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गुरुवारी 21 मार्च रोजी 57 उमेदवारांची घोषणा केली आहे। त्यात महाराष्ट्रातील 7 जणांचा समावेश आहे। नंदुरबारमधून गोवल पाडवी, अमरावती बळवंत वानखेडे, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, पुणेमधून रवींद्र धंगेकर, कोल्हापूर येथून शाहू महाराज छत्रपती, नांदेडमधून वसंतराव चव्हाण आणि लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना संधी देण्यात आली आहे। भाजपने यादी जाहीर केलेल्या यादीनुसार नंदुरबारमध्ये हिना गावित विरुद्ध गोवल पाडवी, पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर, नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर तर लातूरमध्ये सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजीराव काळगे असा सामना रंगणार आहे। सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। यातच महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट घेतली। या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अधिकृतपणे श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या नावाची घोषणा केली आहे। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना मिळणार असल्याची चर्चा रंगली होती। ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी उघड भूमिका मीरा भाईंदर भाजपमधील एका गटाने घेतली आहे। त्यावरून युतीच्या उमेदवाराचा विरोध म्हणजेच पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची हॅट्रिक करण्यास विरोध अशी टीका शिवसेनेच्या शिंदे गटाने केली आहे। ठाणे लोकसभा कोणाकडे असावं यावरून भाजप शिंदे गटात मीरा भाईंदरमध्ये तू मेमे सुरू आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे। जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण चेकपोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथक अर्थात SST पथक कार्यरत करण्यात आले।
जिल्ह्यात ये-जा करणाऱ्या प्रत्येक खासगी वाहनाची तसेच प्रत्येक वाहनाची कसून तपासणी आणि चौकशी केली जाते। निवडणूक आयोगाच्या वतीने संपूर्ण देशात आचारसंहिता जाहीर झाली आहे। अशा प्रकारची पथके खारेपाटणसह महत्त्वाच्या ठिकाणी महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात नेमण्यात आली आहेत। एपीएमसी परिसरात पोलिसांनी बुधवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून 11 लाखाच्या ड्रग्ज सोबत एक पिस्तूल हस्तगत केले। या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याशिवाय इतरही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली। लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईसाठी कंबर कसली। यासाठी पोलिसांमार्फत ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे। त्यानुसार उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे यांनी हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील घरफोड्या, चोऱ्या, दरोडे, वाहन चोरी यासारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या 3 वर्षांमध्ये पोलीस विभागाने यातील काही गुन्ह्यांचा छडा लावून जवळपास 45% मुद्देमाल परत मिळवलाय। या 3 वर्षांमध्ये एकूण 1,41,28,100 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलाय। त्यातील 1,07,70,000 रुपयांचा मुद्देमाल परत मिळवण्यात जिल्हा पोलिसांना यश आलंय। एलईडी आणि पर्सनेट मासेमारी करण्यावर बंदी असताना कोणालाही न जुमानता कायदा धाब्यावर बसून अलिबाग तालुक्यातील अक्षीसाखर येथील काही मच्छीमार खोल समुद्रात मासेमारी करताना कोस्ट गार्डने रंगेहात पकडल्यात। ही घटना घडली असताना कोस्ट गार्डने टेहाळणी करीत असताना नानवेल दीपगृहाच्या समोर असणाऱ्या समुद्र भागात या बोटी पकडल्या आहेत। याबाबत मुरुड तालुक्याचे मत्स्य विकास आणि परवाना अधिकारी तुषार वाळुंज यांनी अधिक माहिती दिली आहे। 10 बोटींवरील 103 खलाशांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्यावर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम 1981 आणि सुधारित अध्यादेश 2021 या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। एलईडी आणि पर्सनेट मासेमारीवर बंदी असताना सुद्धा मासेमारी करताना हे आढळून आले। समुद्र खाडी आणि किनारपट्टी भागात मागील 4 दिवसांच्या शोध कार्यानंतरही अटल सेतूवरून उडी घातलेल्या 43 वर्षीय महिला डॉक्टर किंजल शहा हिचा पोलिसांना शोध लागला नाही। निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मुंबईतील डॉक्टर किंजल शहा यांनी अटल सेतूवरून सोमवारी उडी घेतली होती। या महिलेचा नावाशेवा पोलीस समुद्र परिसरात शोध घेत आहेत। पोलिसांनी समुद्र खाडी आणि किनारपट्टी भाग सागरी सुरक्षा दल मच्छीमारांच्या मदतीने पिंजून काढलाय। बिहारमधील सुपौलमध्ये कोसी नदीवर पुलाच्या बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे। पुलाचं काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला। या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला असून अनेक मजूर गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते। सध्या मदतकार्य पथक घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले। या अपघातात 9 जण जखमी झाले तर दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवनवीन प्रोजेक्ट सुरू करण्यात येत आहेत। अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू नंतर आता वर्सोवा ते विरार असा 43 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे। या दृश्याची नुसती कल्पना केल्यास मन उत्साहाने भरून जाईल। हा उड्डाणपूल बांधल्यानंतर 2.5 तासांच्या प्रवासाचे अंतर 30 मिनिटांवर येणार आहे। उड्डाणपूल देशातील सर्वात लांब सागरी सेतू तर ठरणारच आहे, पण त्याची रुंदी देखील 8 लेनची असणार आहे। 2 टप्प्यात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी सुमारे 64,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। पुणेच नव्हे तर बहुतांश राज्यांकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने प्रवाशांना जागा मिळेनाशी झाली आहे। त्यामुळे आता अतिरिक्त कोच लावावेत आणि कोटा वाढवावा अशी मागणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली जाते। नागपूर विदर्भात बांधकामाच्या कामावर असणाऱ्या एमपी, छत्तीसगड, यूपी आणि बिहारमधील कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे रंगोत्सवानिमित्त गावाला जाण्यासाठी सज्ज झाले असल्याने रेल्वे स्थानकावर गर्दी पाहायला मिळते। या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे विविध मार्गांवर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना जागा मिळेनाशी झाली आहे। भारताची अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आता एक मोठी कामगिरी पार पाडली आहे। इस्रोने आपल्या पुष्पक या रियुजेबल लॉन्च व्हेकलची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे। कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे असणाऱ्या एरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये सकाळी 7:10च्या सुमारास पुष्पकचं यशस्वी लँडिंग झालंय। हे ऐतिहासिक यश असल्याचं इस्रोनं म्हटलंय। पुष्पक विमान ऑटोमॅटिकली सुरक्षितपणे लँड झालं हे विशेषतः या रियुजेबल लॉन्च व्हेकलचा फायदा केवळ इस्रोलाच होईल असं नाही, तर लॉन्च व्हेकल पुन्हा एकदा जमिनीवर आणता येणं शक्य झाल्यानं अंतराळातील कचरा देखील आता कमी होण्यास मदत मिळेल। राज्यात मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यानंतर राज्यातील पावसाळी वातावरण आता निवळलंय। त्यामुळे राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे। हवामान विभागानं आज राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका उकाडा कायम राहण्याचा अंदाज वर्तवलाय। पावसाळी वातावरणामुळे काही भागात सकाळी गारवा जाणवत होता, पण पावसाळी वातावरण निवळल्यानंतर पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढलाय। राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान पुन्हा 37°C दरम्यान पोहोचले। राज्यात सुरू असलेला वादळी पाऊस उघडीप देण्याचे संकेत आहेत। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढीतून आता थोडाफार दिलासा मिळालाय। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे।
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्यापासून परिस्थितीत कोणताही बदल झाल्याचं पाहायला मिळत नाही। पेट्रोलियम कंपन्यांनी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले। पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीनंतर महाराष्ट्रासह राज्यात काही प्रमाणात दरात वाढ झाली आहे। मुंबईत आज पेट्रोल दर प्रति लिटर 104.21 रुपये आणि डिझेलचा दर हा 92.51 रुपये प्रति लिटर आहे। आणि आता पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठलाय। देशांतर्गत जोरदार खरेदीमुळे सराफा बाजारात 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव 3% जीएसटी सह 69,300 रुपयांवर पोहोचलाय। दरम्यान सोन्याची सततची वाढ इथेच थांबणार नाही, लवकरच 70,000चा आकडा गाठणार असल्याचं मार्केट विश्लेषकांनी म्हटलंय। भाववाढीमुळे लोक आवश्यक प्रसंगासाठी सोने खरेदी करत आहेत। सोन्याच्या दरात जगभरात अचानक तेजी आली आहे। मार्च महिन्यात सोन्यात कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळते। यासह वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।